नाशिकमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का बसल्याचं पाहायला मिळत आहे। ठाकरेंच्या शिवसेनेचे नाराज विजय करंजकर यांनी शिंदेच्या शिवसेनेत पक्षप्रवेश केलाय। ठाकरेंच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी करंजकरांवर जोरदार हल्लाबोल केल्याचं पाहायला मिळत आहे। करंजकर अत्यंत खोटारडा माणूस असल्याचं आता सुधाकर बडगुजर म्हणतायत। विजय करंजकरांनी खोके वाढवून घेतल्याचाही आरोप त्यांच्यावर करण्यात आलाय। ठाकरेंच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी किरण ताजने यांनी। ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये नाराज असलेले विजय करंजकर यांनी ठाकरेंची साथ सोडून शिंदेची साथ धरली आहे आणि त्यांना उपनेतेपद आणि जिल्हा संपर्क प्रमुख पद देखील देण्यात आलेलं आहे। कालच्या रात्री त्यांचा हा प्रवेश झालाय आणि याच प्रवेशावर बोलण्यासाठी माझ्यासोबत ठाकरेंच्या शिवसेनेचे जिल्हा प्रमुख, महाविकास आघाडीचे उमेदवार आणि काही पदाधिकारी आहे। सुरुवातीला जिल्हा प्रमुखांकडे जातोय। सुधा भाऊ, कशा पद्धतीने हा प्रवेश झालाय, काय नेमकी कारण वाटताय आणि जाण्यापूर्वी त्यांनी तुमच्यावर निशाणा देखील साधला होता, काही स्थानिक नेत्यांमुळे आणि वरिष्ठ पातळीवरच्या नेत्यांमुळेच मी जातोय अशा स्वरूपाची प्रतिक्रिया होती। विजय करंजकर हा एकदम खोटारडा माणूस आहे। वेळोवेळी मातोश्रीला अनेक वेळा चुकीच्या माहिती देणं आणि त्या इथनं 12 वर्ष त्यांनी जिल्हा प्रमुख पद काढलं। महापालिका निवडणुकीमध्ये काय घडलं हे मातोश्रीला माहिती आहे, सांगायची गरज नाही। परंतु त्याच्या डोक्यामध्ये तिकडे जाण्याचे विचार सुरुवातीपासून होते। जे त्याचे सहकारी नगरसेवक तिकडे गेलेत तेव्हापासून ते अस्वस्थ होते आणि हे कदाचित मातोश्रीला कल्पना असावी म्हणूनच करंजकरांना तिकीट दिलं नाही ना। विविध लोभापोटी लोक जातात, याच्यावर भाष्य न करता येणाऱ्या 15 दिवसात जास्तीत जास्त मशाल कशी पोहोचवता येईल आणि आमचा उमेदवार कसा निवडू यासाठी आम्ही प्रयत्न करणार। उमेदवार आहेत राजाभाऊ, घडामोडी मोठ्या घडलेल्या आहेत। विजय तुमच्यापासून दूर गेलाय, दुसरा विजय किती जवळ वाटतो? 100% विजय होणार आहे आणि जनभावना मलाही समजते। मी 5 वर्ष विधानसभेचा सदस्य होतो, 2 निवडणुका मी स्वतः लढलेलो आहे। लोकांच्या चेहऱ्यावर पाहिल्यावर लोकांची भावना मला कळती आणि ती भावना मला कळते। आता एकनिष्ठ अशा स्वरूपाची प्रतिक्रिया विजय करंजकर आजपर्यंत देत होते, ज्यांच्यावर आरोप करत होते आज त्यांच्यासोबत गेलेले आहे। कसं बघता याच्याकडे? त्याच्यावर प्रतिक्रिया मी देऊ शकणार नाही। त्याची प्रतिक्रिया ज्याचा त्याचा विचार जनतेने करायचा आहे। जनतेच्या न्यायालयात ही लढाई गेलेली आहे, जनतेने जो निर्णय घ्यायचा तो घेतील। मातोश्रीचे वरुण सरदेसाई साहेब यांचा मला फोन आला होता, मी त्यांना भेटायला गेलो। माझ्या फोनवरून वरुण सरदेसाई व करंजकर अप्पांचं मी माझ्या फोनवरून बोलणं करून दिलं। काल त्यांच्याशी स्वतः उद्धव साहेब बोलणार होते, पण ते काल फोन न घेता त्यांचं अगोदरच ठरलेलं होतं आणि मी तसा निरोप पोचवला का त्यांचं अगोदर सर्व प्लॅनिंग झालेलं आहे। त्यांना कुठं जायचं आहे, काय जायचं आहे, फक्त कोणतं पद घ्यायचं यावरून त्यांची गोष्ट अडलेली आहे। पण ते आपल्याशी चर्चा करून फक्त ते बार्गेनिंग पॉवर वाढवत आहे आणि बार्गेनिंग पॉवर वाढवून ते त्या हिशोबाने ते तिकडनं पद घेणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट जय साबळेसह किरण ताजने, पुढारी न्यूज, नाशिक।